मित्रो, तुम्हाला अनुभव आलेला असेल, काही जणांसोबत तुम्ही बोलल्यानंतर या व्यक्तीसोबत उगीच बोललो असं वाटायला लागते आणि काही माणसासोबत बोलल्यानंतर मस्त समाधान वाटायला लागते, आनंद वाटायला लागते। तर आज हे कशामुळे घडते तर ते पुढच्या व्यक्तीकडे असणाऱ्या संवाद कौशल्यामुळे। ज्यांच्याकडे संवाद कौशल्य छान आहे अशा व्यक्तीसोबत बोलताना काय फायदे होतात हे आज बघणार आहोत। तसेच संवाद कौशल्याच्या अनुषंगाने काही मुद्दे आपल्या समोर मी ठेवणार आहे। तर मित्रो, संवाद कौशल्य ही अतिशय महत्त्वाचं कौशल्य लाईफमधलं आहे। अनेक कौशल्य जसे गरजेचे आहेत तसं संवाद कौशल्य हे अतिशय गरजेची गोष्ट आहे। संवाद कौशल्यासाठी कोणकोणते बाबी महत्त्वाच्या ठरतात? आपल्याला बोलता आलं पाहिजे, एक बोलणं हा एक भाग आहे। त्याचबरोबर बॉडी लँग्वेज सुद्धा त्याला मदत करते। आपलं बघणं पुढच्या व्यक्तीकडे, आपलं उभं राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्याच्याकडे बघण्याची पद्धत, चेहऱ्यावर असणं वेगवेगळे भाव। आपल्या चेहऱ्यावर जर सकारात्मक भाव असतील तर संवाद चांगला होतो, पुढच्या व्यक्तीला आपण आवडतो। आपल्या मनामध्ये जर चेहऱ्यावर नकारात्मक भाव असेल त्या व्यक्तीसोबत बोलत असताना त्याला नाही आवडत, ते उगाच बोललो वाटते त्याला। आणि हे सकारात्मक भाव नकारात्मक भाव येण्यामागे तशा पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये त्या पुढच्या व्यक्तीविषयी किंवा आपल्याच विषयी जेव्हा पुढच्या व्यक्तीमध्ये रस नसेल तरी संवाद चांगला होत नाही। आणि आपल्यामध्ये रस संपलेला असेल, आपल्या जीवनातला आपणच कंटाळलेला असेल, वैतागलेला असेल, चिडचिडलेलं असतं, आता कशातच काही नाही आपल्याला वाटत असेल तरी आपला संवाद पुढच्या सोबतचा चांगला होत नाही। त्याचबरोबर आपल्या मनामध्ये द्वेष, मत्सर, राग, चीड, संताप, द्विधावस्था अशा अनेक गोष्टी आहेत, ते खचाखच भरलेले असतील तर आपण पुढच्या व्यक्तीसोबत नीट संवाद करू शकत नाही। पुढच्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, चीड आहे, सूड भावना आहे, तर आपण त्या व्यक्ती किती आपल्यासोबत प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला तरी आपण बऱ्याचदा त्याच्यासोबत नीट बोलत नाही होत। किंवा त्या व्यक्तीने आपल्याविषयी वाईट बोललेलं असते, किंवा त्या व्यक्तीने आपल्याविषयी काही वाईट केलेलं असते, काही कटकारस्थानं केलेले असतात, अफवा पसरवलेल्या असतात। असा व्यक्ती दिसला की तळपायाची आग तुमची मस्तकाला जाऊ शकते। तुम्ही मग त्याला जर सांगितलं, अरे तू नीट त्या व्यक्तीसोबत का बोलत नाहीस, त्या व्यक्तीसोबत नीट बोललं पाहिजे, त्यानं काय केले तुला, असं बरेचदा लोक तुम्हाला सांगतात। त्यानं काय केलंय काय नाही ते तुमच्या जीवाला माहीत असते बऱ्याचदा। आणि हे कधी कधी खरे असते, कधी कधी गैरसमज पण असतो त्या व्यक्तीविषयी, उगाच गैरसमज करून घेतलेला असतो। एखादं आपलं काम झालं नाही की वाटते याच माणसाचा तिथं हात असेल, यानंच होऊ दिला नाही, हा झाला गैरसमज। किंवा एखाद्या धर्मातल्या व्यक्तीविषयी, एखाद्या जातीतल्या व्यक्तीविषयी विनाकारणाचे पूर्वग्रह असतो। पूर्वग्रह, ह्या जातीतल्या लोक असेच असतात, त्या जातीतले लोक तसेच असतात, त्यांच्यासोबत काय बोलायचं नाही, असा एक पूर्वग्रह जर आपल्या मनात असेल तर आपण त्या व्यक्तीसोबत नीट संवाद साधू शकत नाही। आणि मग त्यासोबत नीट संवादच साधू शकलो नाही म्हणजे नीट संवाद का साधू शकत नाही याची काही आपण कारणं सुरुवातीला बघू। पूर्वग्रह आहे, गैरसमज आहे, किंवा आपणच आपल्या जीवनात वैतागलेले आहोत, किंवा आपली अशी भावना आहे की त्या व्यक्तीचा काय फायदा आहे। काही जण म्हणतात, सर त्याला का बोलता तुम्ही, काय फायदा आहे, ते गरीब, ते त्यानं काय देणार आहे तुम्हाला, म्हणजे असं, म्हणजे उपयोगितावाद, म्हणजे पुढचा व्यक्ती काही देणार असेल, पुढच्याकडून काही मिळणार असेल तरच बोलाव, नाही तर कशाला बोलाव।
असा विचार आपल्या मनात असणारा, ते मग कशाला बोलायचं, काय काम आहे. अजून जण काही काम असेल तरच मेसेज करावं, काही काम असेल तरच फोन करावं, काही काम असेल तरच संवाद करावा, काम असेल तरच राम राम, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ घालावं, काम नसलं की संपला विषय, काम सरो वैद मरो. म्हणजे असा जर भाव असेल तर काम असतानाचं बोलणं आणि काम संपल्यानंतरचं बोलणं याच्यामध्ये अंतर पडतो. लय मजेशीर असतं जीवन. कामापुरता मामा ताकापुरती आजी, हे जे धोरण असते, तर हे धोरण संवाद नीट करू देत नाही, कामापुरतेच. आणि मग काय होतं अशा वेळी, मग पुढच्या व्यक्तीच्या मनात एक अडी असते, अडी. आता काहीतरी काम पडलंय म्हणून फोन केलाय, आता काहीतरी काम केलंय म्हणून काम पडलंय म्हणून बोलायलाय, किंवा काहीतरी काम पुढं 4 दिवसात निघणार आहे, आता सुरुवात केलाय गोड बोलायला. काल परवा ढुंकून सुद्धा बघला नाही, जाताना नमस्कार केलं तरी दुर्लक्ष केलाय, आता बघतो, येऊ दे की आता बोलायला, दाखवतो त्याची, सगळं काढतो त्याचं सगळं, कसा मला बोलला, नीट बोलला नाही, कसे माझं काम अडवलाय, सगळं सगळं करून घेतो आता एकदा. म्हणजे ही जी भावना आहे, सूड भावना, बदल्याची भावना, लक्षात आलं. आणि तो आपला नाही, आपल्या जातीचा नाही, आपल्या धर्माचा नाही, आपल्या राज्याचा नाही. मग ते परकेपणाची भावना संवादाचा नीट पूल बांधू देत नाही, नीट पूल बांधू देत नाही. गैरसमजाबद्दल सांगितलं ते अनेक वेगवेगळे गैरसमज असतात. त्यानं माझा फोनच कटवला, त्यानं माझा फोन मी केलं तेव्हा राईट उचलायला पाहिजे होता, राईट केल्या उचलायला पाहिजे होता. जणू काय त्याचा जन्म आपला फोन घेण्यासाठीच झालेला आहे. हे गैरसमज असू शकतात. फोन उचलायला पाहिजे, तातडीनं निरोप द्यायला, रिप्लाय द्यायला पाहिजे. म्हणजे असे अनेक आपल्या दुसऱ्यांच्या विषयी आपल्या मनात असणाऱ्या जी अपेक्षांची गर्दी आणि अपेक्षांचा झालेला भंग, यामुळे संवादाचा जातो रंग. संवादामध्ये रंग भरतच नाही, तितक्यापुरतं तितकं. किंवा एखादी अडी त्या व्यक्तीविषयी अशी बसलेली असते आपल्या मनात की त्याच्यासोबत बोलावाच वाटत नाही, अडी. तर अशा एक गोष्टी आहेत. किंवा तो कधी कधी तर असं घडते, पुढच्या व्यक्तीचा काही दोष नाही आपल्याला माहित आहे, पण आपलं ज्याच्या सोबत जमत नाही त्याचा सोबत हा बोलतो, मग त्याच्या सोबत मैत्री करतो ना, आणि आपल्यालाही बोलायचा प्रयत्न करतो. असं जमणार नाही. मग त्यानं काय करावं, एकतर त्याच्याशी बोलावं, नाहीतर आपल्याशी बोलावं. असं आपल्या मनात वाटलं, समजा असं आपल्या मनात वाटलं, त्याला काय पत्ता आहे. ते बिचार आपल्याला काहीच मनात नसते त्याच्या, ते बोलायला सुरू करते. पण याच्या मनात एवढं आहे, त्याच्यामध्ये एवढं बसले खदखद, याने नीट बोलतच नाही. याला वाटतं अरे असं का करायला यानं, मी तर काहीच केलो नाही की. म्हणजे असा काहीतरी वाकडं वागायला लागलाय. अरे ते काल परवापासून कसं तरी वेगळंच वाकडंच वागायला रे, काय झालं की काय नाही की म्हणतात माणसं. हे वाकडं वागण्यामागं काहीतरी मनामध्ये किडा, असा किडा घुललेला असतो. किडा गैरसमजाचा, अज्ञानाचा किडा असतो.
म्हणून पुढच्या दुसरी महत्वाची गोष्ट, अज्ञान. आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये एक अज्ञान असते. जेव्हा पुढच्या व्यक्तीला आपण जेव्हा नीट समजूनच घेतलेलं नसते, त्याचं समग्र जीवन जेव्हा आपण समजून घेतो, तर त्याच्या वागण्या बोलण्याच्या मागचे हेतू आपल्याला स्पष्ट होऊ शकतात. म्हणून एखादा व्यक्ती असा का वागतो, असा का बोलतो, असा का जगतो, या गोष्टीचा विषयीचं ज्ञान आपण जेव्हा मुळातून घेतो, तेव्हा त्या व्यक्तीविषयीचं आपल्या मनात असलेले गैरसमज दूर व्हायला मदत होते. गैरसमज दूर होतात, पूर्वग्रह दूर व्हायला मदत होत असते. म्हणून अज्ञान हे संवादामधला एक मोठा अडथळा आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीविषयी आपण एकंदरीत त्याचं जीवन समजून घेतलं, तर मित्र, त्याच्यासोबत आपण नीट संवाद साधू शकतो. एकदा काय झालं, एका वर्गामध्ये एक शिक्षक आणि एक विद्यार्थ्याची छोटीशी गोष्ट आहे, एक किस्सा आहे. तो विद्यार्थी उशिरा यायचा, अधूनमधून उशिरा यायचा वर्गामध्ये. त्या शिक्षकाला असं वाटायचं की माझ्या वर्गामध्ये काही जण मुद्दाम उशिरा येतात, आणि यानं उशिराच नाही, ते माझं ज्याच्यासोबत जमत नाही की नाही, त्यानं याला उशिरा पाठवून माझा मूड खराब करण्यासाठी याला वर्गात उशिरा पाठवते. माझे टीचिंग असं मस्त रंगात येऊ लागलं की नेमका यानं येतो, हे मुद्दाम करते. अशी हा मुद्दाम करतो का उशीर येण्यामागचं नक्की काय कारण आहे, याचं ज्ञान न घेताच तो अनेक दिवस त्याच्यासोबत नीट बोलतच नव्हता. पण काही दिवसानंतर सत्य परिस्थिती, सत्य ज्ञान, सत्य माहिती त्यांनी समजून घेतली. तेव्हा असं कळालं, त्याची आई बिमार असते, वडील अपंग आहेत, घरात दोघंही पडून आहेत. हा रात्री ड्युटी करतो, दुसऱ्याकडे घराचा संसार, घर म्हणजेच आई वडील सांभाळण्यासाठी, आणि ते दुसऱ्याच्या इथं नोकरी करून येतो. हा वॉचमॅन म्हणून काम करतो, रात्रभर तिथं. दुसरा व्यक्ती दिवसा एक येत असतो तिथंच वॉचमॅन म्हणून. ते आला की त्याच्या हातात ही चावी देऊन, त्याच्याकडे ही जबाबदारी देऊन याला यावं लागतं. हा मध्ये कधी उशीर झाला त्याला की यानं गडबड घरी जातो, आंघोळ करतो, कसं तरी जेवण नाही पोटात, काही नाही, रात्रातली झोप राहिलेली आहे, तसाच धडपड करत वर्गात येतो. येताना थोडं घाईत येतो. आल्यानंतर जे स्माईल द्यायला पाहिजे आणि जो स्माईलही देत नाही, तणाव दिसतोय, म्हणजे उर्मट आहे असं जे वाटलं होतं ते असं नाही. तर त्या फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी हा कष्ट तर आता करतोच रात्री, आणि इथं शिकून गेल्यानंतर पुन्हा नोकरी करतो. पोट भरतोय कष्टावर, स्वतःचं नाही तर आईवडिलांचे देखील, त्यांच्या गोळ्या असतील, काय असेल, याचं देखील जीवन असं स्वतःच कष्टावर आहे जगणं. ही गोष्ट जेव्हा त्या शिक्षकाच्या लक्षात आली मित्रांनो, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपण जे अज्ञान बाळगून बसतो, ते अज्ञान हे संवाद नीट साधू देत नाही. एखाद्या व्यक्तीकडून काही अपेक्षा भंग झाला असेल, आपलं कधी काम झालं नसेल, आपल्याला तो एखाद्या कार्यक्रमाला आला नसेल, आपण जेव्हा जात नाही
तेव्हा आपल्याला काम असते, महत्वाचं VIP काम असते. आणि दुसरे जेव्हा येत नाहीत ते मुद्दाम येत नाहीत. ही जीवनाविषयीची जी आकलन आहे, जीवनाविषयीची समज आहे, दुसऱ्यांचं मूल्यमापन करण्याची ही जी पद्धत आहे, यामुळे देखील काही माणसं नीट बोलत नाहीत. काही म्हणा माणसाकडे क्षमाशीलतेचा अभाव असतो. एखादी चूक झाल्यानंतर ते क्षमाच करू शकत नाहीत. मग ते नीट संवादच करू शकत नाही. मग त्यानं गेला उडत, यानं गेला उडत, यानं गेला उडत, त्यानं गेला उडत, हा बसला एकटाच कुडत. मग एके दिवशी मग आता कोणीच नाही. म्हणजे असे सगळेच उडत 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, किती जाऊ दे रे जाऊ दे रे जाऊ दे रे जाऊ दे रे जाऊ दे रे, एकटा राहतो रे येता रायर 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 रायर. लक्षात म्हणजे ही अवस्था त्याला प्राप्त होत असते. तर मित्रांनो, संवाद कौशल्य नीट साध्य करण्यासाठी, नीट संवाद कौशल्य होण्यासाठी का गरजेचे असतात नीट संवाद कौशल्य? चांगलं संवाद कौशल्य का आवश्यक असते? आणि हे नीट संवाद कौशल्य का आवश्यक असते हे तर बघूच. पण संवाद कौशल्य चांगलं व्हावं अशी आपली इच्छा असेल तर काय करायला पाहिजे हे देखील बघणं गरजेचं आहे. तर जीवनाविषयीचं स्पष्ट आकलन, जीवनाविषयीचं स्पष्ट आकलन आणि पुढच्या व्यक्तीचं हे बद्दलची पुढच्या व्यक्तीची आपल्याला असणारी एकंदरीत माहिती, जाण आणि पुढच्या व्यक्तीच्या हेतूविषयी आपल्या मनामध्ये काही शंका न ठेवणे, क्षमाशीलतेनं वागणे, सगळ्याबद्दलची आपुलकीची भावना ठेवणे, गुणदोषासह पुढच्या माणसाला आपल्याला स्वीकारता येणं, आपल्यामध्ये सद्भाव, माना अंतःकरणामध्ये सद्भाव असतील ना तरच संवाद चांगले होतात. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, चीड, संताप, मत्सर, वैरभाव, सुडभाव असल्या सगळ्या भावनेनं आतस भरलेला आहे. टच बाहेर तसंच येते. मला सांगा, ज्या बॉटलमध्ये दारू भरलेली आहे त्या बॉटल उघडल्यानंतर स्प्रे मधला जो सुगंध येतो थोडा, तसा थोडाच येतोय. फुलामधला सुगंध थोडाच येतो, तिथं दारूचाच वास येणार ना. तसं द्वेष मत्सर जर असेल तर मनात भरल्यावर त्या बोलण्यामध्ये देखील द्वेष मत्सर असं मध्ये मिसळून येतात. मिसळून आल्यावर तसं जे अशुद्ध बोलणं, द्वेषपूर्ण बोलण्यामुळे संवाद नीट होत नाही. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, आपण पुढच्या व्यक्तीबद्दलचे गैरसमज, पूर्वग्रह, त्याच्याविषयीचं अज्ञान हे आपल्याला दूर करावं लागेल तरच संवाद कौशल्य चांगलं होऊ शकते. क्षमाशीलता असायला पाहिजे. पुढच्या व्यक्तीला माफ करायला पाहिजे. पुढच्या व्यक्तीला विसरून जायला पाहिजे त्याच्या काही चुका असतील तर. असा विचार करायला पाहिजे की आपण त्या ठिकाणी राहिलो असतं तर काय केलं असतं. अशा पद्धतीचा एक विचार आपल्या मनात जर आला तर एक प्रकारचं. आणि अजून एक विचार करायला पाहिजे, आपला या जगामध्ये काही मुक्काम कायम नाही. जेव्हा माणूस असा विचार करतो, आपला मुक्काम कायम नाही, आपण 2 दिवसाचे पाहुणे आहोत असं जर वाटलं आणि सोबत काय येणार आहे, अहंकार तर विष आहे जीवनातला,
प्रेमानं बोललं पाहिजे, प्रेमानं जगलं पाहिजे. अहंकार न बाळगता स्वतःहून बोललं पाहिजे. स्वतःहून नमस्कार, रामराम, जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय जिजाऊ, जय अण्णा, जय लवजी, जय श्रीराम, जे काय म्हणायचं ते, जो मला जे जे म्हणतात ते म्हणा. स्वतःहून जर तुम्ही तो बोलत असाल तर स्वतःहून बोलणे हे संवाद चांगलं करण्यासाठी आणि संवाद नीट होण्यासाठी अतिशय गरजेचं असतं. कधी कधी काही जणांचं म्हणणं आहे की सर ठीक आहे मी बोलतो, पण त्यानं बोलते काय, त्यानं लय अहंकारानं टम भरलाय हो सर, काय सांगा तुम्हाला, बोलणं नीट बोला म्हणल्यानं बोलल. पण अशा वेळी काय असते, हळुवारपणे संवाद कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. पण कधी सुरुवातीला प्रतिक्रिया काही चांगली येऊ शकणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. तरच संवादाला एक पाऊल पडलंय असं समजायचं. संवादाचं पहिलं पाऊल म्हणजे स्वतःहून बोलणं आणि त्यानं जे काही प्रतिक्रिया देईल वाईट साईड ते सुद्धा सहन करण्याची कॅपॅसिटी, हे संवाद पुन्हा सुरू करण्याचं पहिलं पाऊल असणं. की अनेक त्याच्या पहिल्या पावलाचे काही उपपावलंही असतात. त्याच्याकडे सकारात्मक नजरेनं बघणं. सुरुवातीला फक्त नमस्कारच करणं, दुरूनच करो न करो समजून, किंवा त्याच्या माघारे त्याच्याबद्दल चांगलं बोलणं. संवादाच्या सुरुवातीचे हे सगळे पूर्वतयारी आहे. तर कधी कधी माणसं ते मनात बसलेला राग, चीड, संताप जे असतो ते व्यक्त होत असतो सुरुवातीला, हळूहळू कमी होऊ शकते. मग तो आपण बोललंच नाही, समजा त्याला आवडणं आलंय, त्यानं बोलणं आलं आहे, बोललं तर काय बोलते की जाऊ दे, अपमानाला चेट, मग शब्दाने शब्द वाढत राहते. शब्दानं शब्द वाढत राहते म्हणायचंच नाही, आपल्याला वाढवायचंच नाही म्हणायचं. त्याला काय बोलायचं ते बोलू द्या, आपल्याला संवाद आहे. त्याच्या रागापेक्षा, त्याच्या बोलण्यापेक्षा त्यानं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे असं जेव्हा वाटते, त्यानं काय पण बोलू दे, मला काय फरक पडत नाही, पण त्यानं आपल्यापासून दूर जाऊ नये ही भावना जेव्हा आपण बाळगतो तेव्हा त्याच्यासोबत नीट संवाद होऊ शकतो. कधी राग होते. असे एक किस्सा सांगितला जातो की एक दोन साहित्यिकाच्या संदर्भामध्ये, मी हे ऐक्यू माहिती आहे, तेवढं ऐक्यू आहे सांगतो. प्र.के. अत्रे साहेब आणि दुसरं एक पुढचं साहित्य. तर याने प्र.के. अत्रेने पुढच्यांना नमस्कार केला. पुढचा व्यक्ती म्हणाला, आम्ही मूर्खांना नमस्कार करत नसतो. आता खरं तर म्हणलं शांत राहावं, प्र.के. अत्रेने आपल्याला संवाद साधायचा होता, पण पुन्हा म्हणले आम्ही करत असतो. त्याला अजून राग आला. आता मला सांगा, या आम्ही करत असतो म्हणजे आम्ही मूर्खांना करत असतो असा त्याचा ध्वनिता सूचितार्थ बाहेर आला आणि तो अधिक चिडला. म्हणजे सांगण्याचा हेतू हे उदाहरण एवढ्या पुरतंच आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जर बोलायला नीट संवाद साधायचा असेल तर असं खोचक बोलणं, बरेचदा आपण खोचक बोलत असतो. हे खोचक बोलणं पुढच्याच्या लक्षात येत नाही असं जे वाटतं ते पुढच्याच्या लक्षात येतं. मग पुढच्याच्या लक्षात येतं की तुमची अजून संवादाचा पूल निर्माण होण्याऐवजी, संवादरूपी पूल निर्माण होण्याऐवजी, संवादरूपी पूल निर्माण होण्याऐवजी काय होते, भिंत तयार होते तुमच्या दोघांच्या मध्ये. या भिंती जे आहेत तयार केलेल्या नातेसंबंधामधल्या, हे भिंती तोडण्यासाठी एक मनाचा निर्मळपणा आणि कुठलाच खोचकपणा न ठेवता पुढच्याला गुणदोषाचा शिव करून संवाद महत्त्वाचा आहे. त्या त्याचा राग महत्त्वाचा नाही, अहंकार आपला महत्त्वाचा नाही, तर ते व्यक्ती महत्त्वाचा आहे. आज असेल तर उद्या, आज आहे उद्या निघून गेला तर का कोणाशी बोलावं.
असा विचार आहे. जिवंत असेपर्यंत सगळ्यांशी प्रेमानं बोलावं, प्रेमानं वागावं असा विचार जी माणसं करतात ती माणसं मनानं खूप मोठी असतात. लक्षात आलं? मग हे नातेसंबंध अशा पद्धतीने हे करायला पाहिजे. त्याचबरोबर शब्दांची जी निवड आहे संवाद चांगला होण्यासाठी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आपण कधी कधी काय करतो, घाईघाईमध्ये तोंडाला वाटायला आलं तसं बोलतो कधी कधी. तर हे तोंडाला वाटल तसं आलेले शब्द जसे आले तसे फेकले, जसा निर्माण झाला तसाच माल बाहेर आणतात का? तर त्याच्यासाठी व्यवस्थित पॅकिंग करतात. जर चुकीचं काय असेल तर ते माल आणत नाही, ते बाजूला ठेवतात, डॅमेजमध्ये टाकून देतात. पण आपलं काय असते, शब्दांची निवडच आपण करत नाही. तर शब्दांची निवड करताना सन्मानजनक शब्द, प्रेरणादायी शब्द, प्रोत्साहनपर शब्द आपण योग्य केले पाहिजे. आणि आपण ज्या शब्दांची निवड करायलो, जे काही बोलायला लागलो त्याच्यामध्ये विसंगती तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. एका व्यक्तीने सांगितलं मला, सर मी कायद्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे म्हटलं, आणि मग जे काही काम व्हायला लागलंय ते कायद्यानं व्हायला लागले, कायद्यानं ते व्हावू द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हटलं वा छान आहे ना. म्हणलं तुम्ही संविधानाचे वर अतिशय निष्ठा असणारे व्यक्ती आहात, चांगली गोष्ट आहे ना. बरं, मग नाही आता ते जसा आदेश आला आहे तशाप्रमाणे आता हे मी अंमलबजावणी पुढची करतो म्हणलं. बरं करा ना, काय करायचं ते तुमचा विषय आहे, ते बघून घ्या म्हणलं तुम्ही. पण योग्य करा, जे काय करायचं ते योग्य करा. आणि मला आवडलं म्हणलं तुम्ही कायद्यावर विश्वास ठेवणारे माणूस आहात, आणि लोकशाहीमध्ये कायद्यानुसारच आपण जगलं पाहिजे, कायद्यानुसारच आपल्याला जगावं लागते असं म्हटलं. हो सर म्हटलं. मग ते पुढच्यांना मतं मांडायचं किती दिवस आहे अधिकार? त्यानं म्हणलं मग आहे म्हणलं 15 दिवसाचं आहे म्हणलं. मग तुम्ही ह्याची अंमलबजावणी कधी सुरू? काय उद्याच करून टाकावलं म्हणलं. मग ते पुढं त्याला 15 दिवसाचं त्यांना मत मांडण्याचा अधिकार नाही सर, काय गरज आहे मला, ते सगळं ते केले ते योग्यच केले म्हणलं त्यांनी. मग त्यांनी सांगितलं ना म्हणलं 15 दिवसाचं त्याचं काय मत मांडायचं असेल तर मांडू शकतो. नाही काय गरज नाही सर, जे झाले ते नियमानुसार झाले. आत्ताच म्हणलात तुम्ही माझा कायद्यावर विश्वास आहे, आत्ताच म्हणत आहात तुम्ही. काय म्हणत आहात आता तुम्ही? काही म्हणा गरज नाही, त्याची काही गरज नाही. आता तुम्ही सगळ्या तयारी केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? कायद्यावरची श्रद्धा कुठं गेली? म्हणजे आपल्या बोलण्यातली विसंगती पुढच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही असं वाटते. आपण जे डुप्लिकेटपणा करायला लागतो पुढच्या व्यक्तीसोबत बोलताना, आणि पुढचा व्यक्ती गप्प आहे याचा अर्थ, तो गप्प बसतो याचा अर्थ की त्याला वितंडवाद करायचे नसतात, त्याला वाद वाढवायचे असतात किंवा माणसं गमवायची नसतात, म्हणून तो शांततेनं ते तुमचं ऐकून घेत असतो. पण तुमचा जो डुप्लिकेटपणा आहे, तो तुमच्या बोलण्या वागण्यामधली जी विसंगती आहे त्याच्या लक्षात आलेली असते, परंतु तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची छोटी आहे म्हणून ते तुम्हाला तो माफ करून टाकत असतो, सोडून देतात, जाऊ दे म्हणतात, याच्या नादी लागून काही उपयोग नाही. लक्षात आलं? आणि मग अजून एक लक्षात ठेवायचं, संवाद करत असताना तोंडामध्ये साखर, हृदयामध्ये विष घेऊन केलेला संवाद हा अर्थपूर्ण होत नसतो. काय असतं? हृदयामध्ये विष आणि तोंडामध्ये साखरेसारखं गोड बोलणं, तर पुढच्या व्यक्तीला त्या गोड वाटते पण त्या गोडामध्ये विष पसरलेलं येते, त्याला जाणवत असते. मित्र, असं कधीही घडत नाही. द्वेष, प्रचंड द्वेष पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये, पुढच्या व्यक्तीविषयी मनात असताना केलेला संवाद, त्याला किती गोड बोललं तरी ते त्याच्यातून ते व्यक्त होत असते अनावधानानं. लक्षात आलं? हे लक्षात आलं? त्यामुळे चतुराई,
काही जणाला वाटते आपण कसं त्याला चतुराईनं बोललो, आपला हेतू लक्षातच येऊ दिलो नाही, कशी मस्त सुरुवात करून दिलो, पहिलं त्याचं कौतुक केलं, मग आपलं काम सांगितलं. बरोबर त्यानं बरोबर हो म्हणला. त्यानं तुम्हाला हो एवढ्यासाठीच म्हणलं आहे. त्याला लक्षात आलं नाही असं नाही, पण त्याला हो म्हणण्यामध्ये सुद्धा नोच आहे. त्यानं तुमचं काम करणार नाही. असंही काही माणसं फक्त ठीक आहे हो म्हणतात, त्याला खूप चतुराई केल्यावर नाचू द्या म्हणतात, त्याला किती चतुराईनं नाचायच्या तिकडे. लक्षात आलं? तर हे जी चतुराई आहे, धूर्तपणा आहे, बनवाबनवी आहे, फसवाफसवी आहे, हे चांगल्या नीट संवाद आणि चांगले संबंध, दृढ संबंध करण्यामधले हे अडथळे आहेत. टेम्पररी रिलेशन ठेवून माणसं परमनंट नातेसंबंध दृढ करू शकत नाही. तर पुढच्याशी संवाद साधत असताना पुढच्याला एक जण म्हणला, एका व्यक्तीला फोन केला. फोन केल्यानंतर त्याला म्हणला, तुमच्यावर आमचा विश्वास आहे म्हणला, मी तुम्हाला खूप मानतो म्हणला. बरं. आणि हे सगळं बोलत असताना फोन रेकॉर्डिंग करायला लागले त्यांना. आणि ते आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की ते एक मेसेज येतो, युअर फोन इज रेकॉर्डेड, अशा पद्धतीने. आणि ते त्याला वाटलं असेल याला काय साला ऐकू जाईल, त्याला ते ऐकू गेलं, त्याने बंद करून टाकून दिलं. तुम्ही तर त्याच्यावर विश्वास आहे म्हणाला, विश्वासानं संवाद साधू म्हणाला, आणि त्याचा फोन रेकॉर्ड करून घ्यायचा प्रयत्न करायला. ते काही पुढच्याला कळत नाही. आणि आपण फार हुशार आहोत, फार धूर्त आहोत, पुढच्याला असं बनवतो, असं जेव्हा वाटते ना, हा तुमच्या संवादामधला घात करून टाक. तो पुढच्या तुम्ही असलं जे काय, आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता मी त्याला असं बनवलं त्याचं बनवलं, तर तुम्हाला पुढच्या वेळेस तो तुम्हाला संवादच साधणार नाही. लक्षात आलं? म्हणून जेव्हा अशा पद्धतीची बनवाबनवीची न करता निर्मळ मनानं, स्वच्छ मनानं संवाद साधा. हां, तुमचे काही मतभेद असतील ना, तर माझे बाबा हे मतभेद आहेत. तुमचं काही म्हणणं असेल ना, तर स्पष्ट सांगा, बाबा माझं हे असं म्हणणं आहे, मला माफ करा, पण हे माझं असं म्हणणं आहे. कदाचित माझा गैरसमज असेल किंवा माझं अज्ञान असेल, मला मिळालेली माहिती चुकीची पण असू शकेल, पण मला हे असं वाटते, मला माफ करा, पण याच्यावर मला गायडन्स करा, आता याच्यातून काय मार्ग काढावा, असं तुम्ही स्पष्ट सांगू शकता ना पुढच्या व्यक्तीला. ताकाला जाऊन गाडगं लपवण्यामध्ये काय अर्थ असत नाही. तर मित्रो, वेळेची निवड पण योग्य पद्धतीने केली पाहिजे. कुठेही आणि काही बोलू नये. खाजगीत बोलायच्या गोष्टी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बोललात. वेळ आणि स्थळाची निवड अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आपण कुठे बोलालो, काय बोलायलो याचं भान राहिलं. एक फेकू व्यक्ती म्हणून ज्याची प्रसिद्धी परभणी, नांदेड अशा 2 जिल्ह्यामध्ये आहे. तर या व्यक्ती काय म्हणलंय एका कार्यक्रमामध्ये की या पदावर काम करत असताना फेकाफेकी करावं लागते, खोट्या माहिती पुरवाव्या लागतात, खोटं बोलावं लागतं, छक्केपंजे करावे लागतात, दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरून बी द्यावे लागतात, आणि आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं सगळे स्वार्थ साधून घ्यावे लागतात, तरच या पदावर व्यस्त काम करता येते असं म्हटलं. त्याच कार्यक्रमामध्ये संस्था चालक पण होता. त्या संस्था चालकाने याची एवढी झाडी केली, त्याला घाम फुटला, ते बाजूला खाली येऊन बसला. संचलन करणारा एक आमचा मित्रच होता. तो म्हणाला की फेकाफेकी न करता देखील प्रशासन चांगलं करता येऊ शकते, याचे अनेक नमुने, अनेक उदाहरण आहेत, असे सांगितलं. ज्यानं मग हे असं, तेव्हा जे नको ते बोलणं, पुढच्याशी जेव्हा संवाद साधत असताना किंवा बोलत असताना, तर अशा पद्धतीने जेव्हा बोललं तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, स्थळाची निवड
आणि वेळेची निवड. आपण कुठे कोण्या वेळी बोलायलो, कोणाच्या वेळी बोलायलो, ते स्थळ काय, काळ काय, वेळ काय, काय कार्यक्रम, किंवा तिथं आपण कोणाशी हे संवाद करायलो, पुढचा व्यक्ती, पुढचे माणसं काय आहेत, ते पुढचे माणसं काय मूर्ख थोडंच असतात. म्हणजे हे सगळं म्हणजे आधीच फेकू म्हणून प्रतिमा होती, आधीच ते फेकू म्हणून अजून प्रतिमा ती वाढली. म्हणजे तर आपण आपल्या बोलण्याचा हेतू काय आहे आणि त्याच्यातून आपण काय साध्य करणार आहोत याचाही विचार करून संवाद साधला पाहिजे. आपल्या बोलण्याचे परिणाम जर घातकच होत असतील, आपल्या बोलण्याचे पुढच्याशी जर घातक होणार असतील, आणि आपण जे शब्द जे असे निवडायलो त्या ठिकाणी की ते बेकायदेशीर आहेत, जे अतिशय वाईट आहेत, अतिशय चुकीचे आहेत, असे शब्द आपण वापरू नयेत, अशा पद्धतीने आपण बोलू नये, याचं जाणीव आपल्याला असायला पाहिजे. तर ती नसेल तर संवाद तिथं केलेला संवादसुद्धा चुकीचा ठरू शकतो. लक्षात आलं. आणि कोणालाही गृहीत धरू नये. संवाद साधत असताना पुढच्याला गृहीत धरून बोलू नये. याला काय किंमत द्यायची आहे, याला काय कळते, याला काय किंमत द्यायची आहे, याला काय कळते, यानं काय माझं घेणार आहे, अशा पद्धतीचा जर भाव आपण त्या मनात असेल पुढच्याशी बोलताना, तर ते मित्र नीट संवाद होत नाही. आणि मग तिथे नीट संवाद होत नाही तर वादच होतात. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे काय, कधी कधी तुमच्यावरच तुम्ही त्या व्यक्तीसोबत संवाद साधताना त्या व्यक्तीला तुम्ही सन्मानजनक बोला, चांगल्या हेतून बोला. काही तुम्ही जर वाईट हेतून बोललेलं त्याचे परिणाम तुमच्यावर वाईट होऊ शकतात. त्याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल. एक व्यक्ती म्हणाला पुढच्या व्यक्तीला, का हो तुम्हाला ते पद मिळालं नाही का? अरे रे, असं कसं केलं बरं? म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये तुला पद मिळालं नाही, बरंच झालं असा भाव होता. त्याला म्हणला, तुम्हाला जे मिळालंय, तुम्हाला किती त्रास व्हायला आम्हाला माहित आहे ना. म्हणलं तुम्हाला मिळालंय ना, तुम्हाला किती त्रास व्हायला ते आम्हाला माहित आहे ना. म्हणलं तुम्हाला सगळे आरोतुर बोलायला लागले, तुम्ही त्या ज्या पदावर बसला तुमची सगळी निंदा नालस्ती चालू आहे. तुम्हीच त्या पदावर राहण्यासाठी वैतागून गेलात. असं त्या व्यक्तीनं मग त्याला बोललं 4 माणसामध्ये. काय राहिलं त्याचं? म्हणजे या अपमान करण्याचा हेतू ठेवून कोणाला जेव्हा आपण संवाद साधत असाल, त्याचा बदल्यात अपमानजनकच शब्द येणार आहेत, याची मात्र आपल्याला पूर्वतयारी असावी लागते. बरं, हे सगळं करायचं कशासाठी? याच्यातून आपलाही फायदा नाही, पुढच्याचा फायदा नाही ना. बिनफायद्याचं बऱ्याचदा जे केलं जातं हे आपला एक प्रकारचा तो मूर्खपणा असतो. आणि मूर्खपणा ह्या वारंवार केला जातो. ओके. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण बोलत असताना बॉडी लँग्वेज अतिशय महत्त्वाचा भाग आहे. काय असते बॉडी लँग्वेजमध्ये? समजा अभिनंदन आपण पुढच्याचं करायला, अभिनंदन करताना काय असते? अभिनंदन या शब्दामध्ये एक अर्थ, दुसरा एक शब्द आनंद अंतर्भाव झालेला आहे. पुढच्याचं जेव्हा अभिनंदन करतो तेव्हा तिथे आपल्याला प्रचंड आनंद झालाय किंवा आनंद झालाय हे अपेक्षित असते. मग अभिनंदन करत असताना आपला आनंद झालाय, आपण त्याला आपल्या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. जर कोरडेपणानं जर म्हणत असो अभिनंदन आणि आपल्याला
आपल्या बोलण्या आपल्याला आनंद झाल्याचं ते दिसत नसेल, जाणवत नसेल पुढच्याला, तर उलट त्याचे चांगले परिणाम होण्याऐवजी वाईट परिणाम होतात, किंवा चांगला मेसेज जाण्याऐवजी वाईट मेसेज जात असतो. म्हणून मित्रांनो, जेव्हा बॉडी लँग्वेज खूप मॅटर करते आपल्याला जीवनामध्ये. पुढच्या व्यक्तीचे कोणाची दुःखद घटना घडलेली आहे, आपण जर हसत लय वाईट झालं रे, लय 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 मला ते कळलं ना की बस लय वाईट झालं कडू असं म्हणून तुम्ही चेहऱ्या लय झालं नाही असं 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 काहीतरी, तर असं येड्यासारखं काही जरी केलं तर मित्र, पुढचा माणूस दुखवला जातो. याचं मला माझ्या जीवनामध्ये वाईट घडलं म्हणजे याला आनंद झाला आहे की काय, असा मेसेज जातो. नाही 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 हा, मग कोणी जर म्हणलं अरे तुम्ही त्याचं दुःखद आठवणी आहे तो माणूस सध्या वाईट गेल्याने तुम्ही त्याला हसत बोललात म्हणे. हसत म्हणजे अरे झालं म्हणून असं काहीतरी बोललात असं ते म्हणत होता बाबा. नाही माझा हेतू काय नव्हता. तुमचा हेतू काय आहे महत्वाचं नाही, तुमच्या बोलण्याचा परिणाम काय आहे यावर लक्ष केंद्रित करून बोललेला संवाद अर्थपूर्ण ठरतो. माझं तुम्हाला आता मी हे फेकून मारायला लागलो, माझा हेतू तुमचा डोळा फोडणं नाही, फुटला म्हणला तर असं म्हणता येते का रडू नको रे, माझा हेतू नव्हता रे. लक्षात नसते मित्र, तुमच्या या मारण्याचा परिणाम कोणाला लागणार आहे माहीत पाहिजे ना. तर मित्र, हे बॉडी लँग्वेजमध्ये तुम्ही जे काही बोलणार आहात, जी काही शब्द बोलणार आहात, त्याच्यासोबत तुमची बॉडी सुद्धा काम केली पाहिजे. तर तिथं संवाद हा अर्थपूर्ण होतो. दुःखाचा असेल तर दुःखाचीच बॉडी लँग्वेज आपल्याला दिसली पाहिजे, ते नॅचरल असलं पाहिजे, नाटक नाही. काही जणांच्या बोलण्यामध्ये प्रचंड नाटकीपणा दिसतो. काय नाटकीपणा दिसतो? आता खरं तर त्याला एका व्यक्तीला पुरस्कार मिळाला. एखाद्या व्यक्तीचा पुरस्कार मिळाल्यानंतर ही बातमी वाचत होते. बातमी वाचल्यानंतर बाजूच्याला वाचलेला एक जण म्हणाला, मॅनेज केलेलं होय, मॅनेज पैसे देऊन घेतलेला होय, असं बरंचसं बोलला. दोघं ते बोलत होते, मी बाजूलाच बसलेलो. तितक्यात ज्याला पुरस्कार मिळालेला आहे त्यानं आला. खरं तर तसं ते काय मॅनेज केलेलं नव्हतंच, तो मला थोडी जाणीव होती. मी काही तसं म्हणलो नाही तिथं. मग मी त्यांचं अभिनंदन मनापासूनच करणार होती. मी करण्या अगोदरच गळ्यालाच पडला यानं जाऊन, हे सगळं मॅनेज केलेलं होतं, असं केलं तर बोलू लागता की नाही त्यानं, हेच केलं. फार आनंद झाला म्हणला मला, बा लय आनंद झाला म्हणला. आणि दैवयोग म्हणला इथंच भेट झाली, मी घरी येणार होतो म्हणला, पेड्याचा फोडे मोठे घेऊन आणि हाराच्या गाडीतच आणणार होता की काय, की जणू काय हार आणणार होता, असं तसं सांगू लागला होता. म्हणजे मला सांगा, हे डुप्लिकेटपणा त्याचा असा स्पष्ट आणि स्पष्ट दिसत होता. छोट्या बाळाला जरी 5 वर्षाचं जर सांगलं असतं छोट्या मुलाला, तर ह्यानं डुप्लिकेट बोलायलाही लक्षात आलं असतं. इतका डुप्लिकेटपणा असा त्याचा वर्षाव त्या डुप्लिकेटपणाचा होऊ लागला होता. म्हणजे याचा अर्थ 5 वर्षाच्या बाळाला कळायला लागलंय, म्हणजे त्याला कळलं नसतं तर तोही साहित्यिक अतिशय प्रगल्भ होता. ओके ठीक आहे म्हणलं त्यानं एवढंच. मग यानं म्हणते, तुम्हाला काही आनंद झाला नाही आमच्या अभिनंदनाचा तुम्हाला आनंद झालेला नाही असा दिसतोय. नाही झाला ना, खूप आनंद झालायच ना, झाला नाही असं मी म्हटलो का, झालंय, असा तो भाग होता मित्र. असो, तर संवाद साधत असताना आपलाही मूड आणि पुढच्याचाही मूड हाही घटक खूप महत्वाचा ठरतो. आपला मूड आणि पुढच्याचा मूडही फार महत्वाचा असतो. आपण आपला मूड चांगला नाही, आपण दुखावलेलो आहोत, काही नाराज झालेलो आहोत, संतापलेले आहोत, रागावलेले आहोत, काहीतरी असेल जे काय आत काहीतरी वातावरण, आतला वातावरण, अंतर्गत वातावरण काही बिघडलेलं आहे संपूर्ण. आणि अशा बिघडलेल्या वातावरणामध्ये
जसं समुद्रामध्ये बिघडलेले वातावरणामध्ये मच्छीमारांनी जाऊ नये म्हणून हवामान अंदाज जसं देणारे जसे सांगतात ना, तसं आपलं जर मन म्हणत असेल की मध्ये खळखळ माजलेली आहे, अशा वेळी संवाद करू नका असा संदेश येत असेल तर त्यावेळेस थोडासा संवाद न साधलेला बरा. पुढचा व्यक्ती जरी तुम्हाला बोलला, हो मी बोलतोय, मी जरा सध्या माझं वेगळं मूड आहे जरा, किंवा तुम्ही तब्येत ठीक नाही असं तुला थोडं सांगू शकता, थोडीशी माझी अंतर्गत तब्येत ठीक नाही, आत जरा असं म्हणा, अटॅक आलाय की काय असं वाटते त्याला, पण म्हणा आतलं वातावरण जरा बेकार झालंय, तुम्ही म्हणू शकता आणि तिथं मी तुम्हाला पुन्हा बोलतो म्हणू शकता. लक्षात आलं? म्हणजे पुढच्याचा नाही, आपल्या व्यक्तीचा आपला मूड पण थोडा चेक करणं गरजेचं आहे. पुढच्या माणसाच्या बोलण्याची इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. पुढच्याच्या इच्छा, अपेक्षा, गरजा हे लक्षात घेऊन केलेला संवाद सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. पुढच्याची आपल्यासोबत बोलतानाची काय इच्छा आहे बाबा, त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याच्या काय गरजा आहेत, हे नेमकं आपल्याला जर ओळखता आलं तर तिथं एकदम न बोलताही चांगला अर्थपूर्ण संवाद होऊ शकतो. एक साहित्यिक म्हणाला की सर मला माझे मुख्यमंत्र्यांशी भेट घ्यायची आहे, ते कुठे होईल, काय होईल. मी त्यांना सांगितलं ह्या ठिकाणी माझे मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, तर मी तिथं भेटून घेऊ शकता. आणि मग तो व्यक्ती आला आणि मग सगळं नमस्कार वगैरे झाला, तिथं बसले, थोडा वेळ चहा पाणी झाला. ते माजी मुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं स्वतःच, त्यांना लक्षात, ते माणसं हुशार असतात. हा काहीच बोलला नाही बिचारा तोपर्यंत, फक्त नम्रतेनं बसलेला होता. तेव्हा कोण विषय काढावं, काय विषय काढावा असावं मनामध्ये चाललेलं होतं तिथं, पण अजून कोणीच विषय काढला नव्हता. त्या व्यक्तीला तेवढ्या समोर बोलायचं, आणि ते कौटुंबिक वातावरणामध्ये आले होते, ते कुटुंबात आलेले होते, का नातेवाईकाकडे आलेले होते ते, आणि ती त्यांची वैयक्तिक भेट होती खरं तर. अशा वेळी इथं काढायचा की नाही विषय, त्या साहित्यिकाच्या मनात एक प्रकारे संभ्रम होता. तरी पण त्या माजी मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले की तुमची पुन्हा आम्हाला गरज आहे, तुमची आम्हाला पुन्हा गरज आहे. मग मस्त चाललंय ना म्हणले आणि निघून गेले. जो काही मेसेज त्या व्यक्तीने द्यायचा दिला, म्हणजे याचं काम झालं, पुन्हा तुमची निवड आहेच त्याच, असा त्याचा मतितार्थ होता. मित्रहो, एका वाक्यानं पुढच्याची गरज, पुढच्याची इच्छा, पुढच्याची अपेक्षा, हा माणूस तितक्या दुरून औरंगाबादहून आलेला होता. ते का आलेला असेल ह्या व्यक्तीनं बघितलं, म्हणजे समजूनच घेतलेलं असेल, आणि त्या माजी मुख्यमंत्री साहेबांनी एकच वाक्य बोलून निघाले, आणि मग तिथला एकाच वाक्यानं सुद्धा तिथला संवाद अर्थपूर्ण झाला एक प्रकारे. लक्षात आलं? संवाद हा शब्दाने जसा होतो तसा बॉडी लँग्वेज नाही होतो. याची बॉडी लँग्वेज आणि त्यांचे शब्द, हा व्यक्ताचा हा संवाद संपला, आणि त्याच्यातून जो मेसेज. तर अजून दुसरी गोष्ट मित्र हो, की जनरली दैनंदिन वावरत असताना स्वागतशील पद्धतीनं आपल्याला पुढच्याला बोलता आलं पाहिजे. पुढच्याला व्यक्तीला भेटून आनंद झाला असं जर आपण म्हणत असू तर तशा पद्धतीनं ते आनंद वाटला, पुढच्याला भेटून आनंद झाला असं वाटलं तर आपल्याला लोक टाळत नाहीत. मग अरे त्याला आपल्याला भेटले की आनंद होते रे, चला भेटूया असं लोक म्हणून भेटायला येतात. पण आपल्याला याला भेटून काहीच आनंद होणार आहे, ते लई माणूस गाणं आहे असं जेव्हा प्रतिमा तयार असते तर माणसं बोलणं टाळतात. तर स्मित हास्य हा एक घटक आहे, ज्याची व्यक्तिमत्व मध्ये स्मित हास्य दिसते, पुढच्या व्यक्तीचा संवाद साधताना हास्य दिसते, स्माईल दिसते, तर ते संवाद अर्थपूर्ण होताना दिसतो. तर ह्या संवादाचे अनेक फायदे होतात.
ते संवादाचे काय फायदे होतात या संदर्भामध्ये आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तर धन्यवाद.